ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। सर्वसामान्यांच्या कर्जाचा एक हप्ता जरी चुकला तरी त्यांच्यावरती कारवाईचा बडगा उगारणाऱ्या लॉकडाऊनच्या काळातही ग्राहकांच्या पाठीमागे व्याजच नव्हे तर चक्रवाढ व्याज मिळावं यासाठी हात धुवून लागणाऱ्या आपल्या देशातील राष्ट्रीयकृत बँका बड्या कर्जदारांची कर्ज मात्र वसूलच करत नाहीयेत। राईट ऑफ या नावाखाली ही लाखो कोटी रुपयांची कर्ज या बँकांकडून एका अर्थाने सोडून दिलीत की काय असा प्रश्न उपस्थित होतोय आणि हे सगळे पैसे आपल्या सर्व भारतीयांच्या सर्वसामान्यांच्या हक्काचे आहेत। पुण्यातील आरटीआय कार्यकर्ते विवेक वेलणकर यांनी आपल्या देशातील 11 राष्ट्रीयकृत बँकांनी मागील 8 वर्षांमध्ये किती रुपयांची कर्ज दिली आणि त्यापैकी किती रुपयांची कर्ज वसूल झाली याची माहिती मागवली, जी अतिशय धक्कादायक आहे। सर, या 11 राष्ट्रीयकृत बँका कोणत्या आहेत, त्यांनी किती कर्ज दिली आणि त्यापैकी किती वसूल झाली? या ज्या बँका आहेत याच्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया आहे, बँक ऑफ बरोडा आहे, बँक ऑफ महाराष्ट्र आहे, युनियन बँक आहे, IDBI आहे, पंजाब नॅशनल बँक आहे, इंडियन ओव्हरसीज बँक आहे, सेंट्रल बँक ऑफ इंडिया आहे, कॅनरा बँक आहे, युको बँक आहे आणि इंडियन बँक आहे। या सगळ्यांनी मिळून गेल्या 8 वर्षामध्ये जवळपास 5 लाख कोटी रुपयांची कर्ज ही राईट ऑफ केलेली आहेत आणि त्यापैकी आत्ता जे काही मला त्यांनी आकडेवारी दिली आहे त्याप्रमाणे जेमतेम 50,000 कोटी रुपयांची राईट ऑफ केलेली कर्ज ही वसूल झालेली आहेत असं दिसतं आहे। याच्यातल्या अनेक बँकांनी मला कुठल्याही प्रकारे आकडेवारी देण्यापासून वंचित ठेवलेलं आहे। आमच्या वेबसाईटवर जाऊन आमचे रिपोर्ट वाचा असं सुद्धा सांगितलं गेलेलं आहे। काही बँकांनी ही आकडेवारी आम्हाला देताच येणार नाही, अशी आम्ही मेंटेनच करत नाही असंही सांगितलंय। पंजाब नॅशनल बँक किंवा इंडियन बँकेसारख्या लोकांनी सांगितलं आमच्याकडे फक्त 4च वर्षाची आकडेवारी आहे। म्हणजे त्याच्या आधीच्या कर्जांचं काय झालं परमेश्वराला माहिती। इतकी औदासीन्य आणि इतकी वाईट परिस्थिती ही सगळी आहे आणि त्याहून धक्कादायक बाब अशी आहे की मी त्यांना पुढे असं विचारलं की ह्या राईट ऑफ केलेल्या कर्जापैकी मोठे थकबाकीदार म्हणजे 100 कोटी आणि अबाऊ यांची परिस्थिती काय आहे? बहुतेक बँकांनी तीही द्यायचं टाळलं, पण त्यांनी निदान काही आकडे दिलेत आणि त्यांचे आकडे असं दाखवतात की ह्या 5 लाख कोटी रुपयांपैकी 2.5 लाख कोटी रुपयांची कर्ज ही बड्यांची होती, म्हणजे 100 कोटीपेक्षा जास्त थकीत कर्जदारांची होती आणि त्यातले जेमतेम त्यांनीच दिलेल्या माहितीप्रमाणे 25,000 कोटी म्हणजे 10% फक्त वसूल झालेले आहेत। म्हणजे 2.5 लाख कोटी रुपयांपैकी फक्त 25,000 कोटी रुपये वसूल झालेत, जे 100 कोटी रुपयांहून अधिकचे कर्जदार आहेत आणि एकूण या 11 बँकांनी दिलेलं आणि थकीत असलेलं कर्ज आहे ते 5 लाख कोटी। आता कोणत्या बँकेचं किती कर्ज थकीत आहे ते सांगा? स्टेट बँक ऑफ इंडिया 2 लाख कोटी, बँक ऑफ बरोडा 44,937 कोटी, बँक ऑफ महाराष्ट्र 15,361 कोटी, IDBI 45,693 कोटी, पंजाब नॅशनल बँक 61,741 कोटी, इंडियन ओव्हरसीज बँक 41,392 कोटी, सेंट्रल बँक ऑफ इंडिया 21,989 कोटी, कॅनरा बँक 47,310 कोटी, युको बँक 25,266 कोटी आणि इंडियन बँक 10,249 कोटी एवढे राईट ऑफ केलेले गेल्या 8 वर्षातली कर्ज आहेत। त्याची आकडेवारी साधारण 5 लाख कोटीची येते। या बँकांचं हे जे काही थकीत कर्ज आहे त्यापैकी वसूल किती झालंय? हे राईट ऑफ जे केले त्यातले साधारणपणे त्यांनी ज्यांनी कोणी आकडेवारी दिली आहे त्याच्यावरनं असं दिसतंय की जेमतेम 50,000 कोटी रुपये म्हणजे 10% त्या 5 लाख कोटीतलं वसूल झालेलं आहे। तीच परिस्थिती मोठ्या कर्जदारांच्या बाबतीत त्यातल्या दिसतीये की 5 लाखातले 2.5 लाख कोटी मोठ्या कर्जदारांचे आहेत आणि त्यातले जेमतेम 25,000 कोटी वसूल झालेत। म्हणजे वसुलीचं प्रमाण हे अत्यंत निग्लिजिबल आहे। अच्छा, आता मुळामध्ये प्रश्न असा उपस्थित होतो की राईट ऑफची ही जी प्रक्रिया आहे तर बँकांकडून सांगितलं जातं की कर्ज राईट ऑफ करणं म्हणजे आम्ही ते कर्ज माफ करत नाही आहोत, फक्त आमच्या बॅलन्स शीटवरती ते आम्ही दाखवत नाही, मात्र पुढे जाऊन आम्ही कधी ना कधी ते कर्ज वसूल करू असं बँकांकडून सांगितलं जातं। राईट ऑफ म्हणजे वेव ऑफ नाही असं आपल्याकडे गेल्या 6 महिन्यापूर्वी सरकारपासून ते अर्थतज्ञांपर्यंत सगळेच ओरडून ओरडून सांगितलं आणि म्हणून खरं म्हणजे मी माहितीच्या अधिकारातले अर्ज केले आणि त्यातनं समोर आलेलं चित्र अतिशय भयंकर आहे।
जर 8 वर्षात त्यांना 10% वसूल करता येतात तर 100% वसूल करायला किमान 80 वर्षे लागतील अशी शक्यता सामान्यांच्या बाबतीत कधीही असत नाही. त्याहीपेक्षा धक्कादायक आणि उद्वेगजनक बाब अशी आहे की हे मोठे कर्जदार कोण, ज्यांचे 2.5 लाख कोटी रुपये तुम्ही राईट ऑफ केलेत त्यांची नावं द्या आणि प्रत्येकाचे किती कर्ज राईट ऑफ केलेत ती सांगा. तर स्टेट बँक सोडली असता एकाही बँकेने ही नावं दिलेली नाहीत, ती गोपनीय आहेत आणि त्यांच्याशी आमचं जे गोपनीयतेचे नातं आहे त्याचा भंग होईल असं कारण सांगून नावं देत नाहीयेत. प्रत्यक्षामध्ये सामान्य माणसाचं 10-20 लाखाचं जरी कर्ज थकलं तरी त्याच्या नावे त्याचं नाव पत्तापासून किती कर्ज थकलं इथपर्यंतच्या जाहीर नोटिसा वर्तमानपत्रात देणाऱ्या बँका राईट ऑफ केलेल्यांच्या कर्जाबद्दल मात्र नावं सांगायला तयार नाहीत. हे सर्वसामान्यांवर तर अन्याय आहेच, पण त्याच्यापेक्षा जास्त बँका काहीतरी दडवादडवी करतायत असा संशय येतो. आधुनिक अर्थव्यवस्थेचा कणा हा बँकिंग व्यवस्थेला मानलं जातं आणि आपली बँकिंग व्यवस्था जर अशा प्रकारे बड्या कर्जदारांकडून त्यांची कर्ज वसूलच करत नसेल आणि पारदर्शकपणा जर दाखवत नसेल तर मग आपली अर्थव्यवस्था खरंच सुधारेल का, पुढे जाईल का, या प्रश्नाचं उत्तर आपण सगळ्यांनी शोधायचंय. कॅमेरामन विजय राऊत, समंदार गुंजारी, एबीपी माझा, पुणे.